तू अनोळखी तरी सोबती या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता 24 तासाच्या आत आम्ही आमच्या पोटापाण्याचं बघू असं अर्पिताने राजसीला सांगितलेलं असतं. त्यामुळे 24 तासाच्या आत आपण काय मार्ग शोधून काढायचा असं समीर आता अर्पिताला विचारत असतो. कारण समीरसाठी अर्पिताचा शब्द हा स्वतःच्या जीवापेक्षा सुद्धा महत्त्वाचा झालेला असतो. कारण अर्पिताला त्याला हरू द्यायचं नसतं राजसीच्या समोर. तेव्हा तो म्हणतो की मी किती लोकांना कॉल करतोय पण मला व्यवस्थित रिप्लाय पण मिळत नाही आहे. आता 24 तासामध्ये आपण असं काय करायचं अर्पिता मॅडम? तेव्हा अर्पिताच्या इथे डोक्यामध्ये एक कल्पना आलेली असते. तिने पुन्हा एकदा आपल्या डब्यांचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केलेला असतो आणि हा तिचा विचार समीरला खूपच जास्त आवडलेला असतो. पण प्रेक्षकांनो, याची कानकुणी आता राजसीला लागलेली असते आणि त्यामुळे राजसीला तिचा आता डब्यांचा व्यवसाय हा बंद करायचा असतो. आणि त्याचमुळे प्रेक्षकांनो, इथे आता टिफिनसाठी बनवलेल्या जेवणामध्ये तिने विषारी पावडर मिक्स करण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि त्यामुळे ही गोष्ट अर्पिताला जेव्हा समजते की तिने टिफिनसाठी बनवलेल्या जेवणामध्ये विषारी पावडर टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, ही गोष्ट समजताच इथे अर्पिता तिच्या चांगलीच थोबाडीत लावून देते आणि पुन्हा माझ्या नादाला लागायचं नाही असं सुद्धा तिला सांगते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे अर्पिता आता तिचं थोबाड फोडते, कशा पद्धतीने ती इथे आता आपल्या घराचा आणि त्याचबरोबर घरातल्या लोकांचा विचार करते, आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे राजसी आलेली असते निलांबरीकडे आणि ती निलांबरीला एक ऑफर देते. ती म्हणत असते की समीरची आई, माझ्याकडे तुमच्यासाठी एक ऑफर आहे. मी समीरसाठी छान अशी नोकरी शोधले आणि त्याचबरोबर घराचं घरभाडं तुम्हाला वाढवून दिलं आहे. आता इथे महागाई इतकी वाढले की घराचं घरभाडं हे सगळ्यांचंच वाढलेलं आहे, तसं तुमचंही वाढलं आहे. त्याच्यामध्ये मी काही करू शकत नाही. हां, पण मी एक गोष्ट तुमच्यासाठी करू शकते. मी 1 महिन्याचं भाडं तुम्हाला आत्ता इथे लगेच देऊ शकते. ते भाडं तुम्ही 7 दिवसानंतर माझ्या पप्पांना द्या. पण इथे मी समीरसाठी जी नोकरी आणलेली आहे ना, ती नोकरी तुम्ही समीरला करायला सांगायची. तुम्ही त्याला कन्व्हिन्स करायचं. तर मी तुम्हाला हे पैसे आत्ताच्या आत्ता देते. तेव्हा निलांबरी म्हणते, हो का? तेव्हा इथे आता निलांबरी ते घराचे पैसे घ्यायला जाते, घर भाड्याचे पैसे. पण ते पैसे राजेंद्र काका निलांबरीला तिच्याकडून घेऊ देत नाही. ते तिचा हात पकडतात आणि म्हणतात की पैशांना हातसुद्धा लावायचा नाही. ती म्हणते, बरं बाबा ठीक आहे, नाही घेत ते पैसे, पण नोकरी तरी करू द्याल ना? काय नोकरी आहे ती तर बघू दे. तेव्हा इथे आता निलांबरी विचारते, पण तू माझ्या समीरसाठी कुठली नोकरी बघितली आहेस गं? तेव्हा ती म्हणते, समीरला इथे येऊ द्या, मग मी त्याला आणि तुम्हाला सोबतच सांगते. त्यानंतर इथे अर्पिता आणि समीर दोघेही त्या ठिकाणी आलेले असतात. तेव्हा निलांबरीला कळतं, कारण त्यांच्या हातामध्ये काहीच नसतं. म्हणजे इथे ऑप्शनसुद्धा केलेलं नसतं दोघांचं. समीरच्या कपाळाला साधा टिक्कासुद्धा दिसत नाही. आणि त्यामुळे इथे आता निलांबरीला समजलेलं असतं की अर्पिताची आई कशी आहे ते. या दोघांना काहीही न देता, त्यांचा मानपान न करता त्यांना घरातून हकलून देण्यात आलेलं आहे, ही गोष्ट तिला समजलेली असते. तेव्हा ती म्हणते की अर्पिताच्या घरच्या लोकांची तर लायकीच नाही आहे तुझा मानपान करण्याची. पण इथे राजसी बघ, राजसीने तुझ्यासाठी काय आणलं आहे ते बघ. तेव्हा इथे आता लगेच समीर विचारतो की राजसी, काय आणलेस तू माझ्यासाठी? तर नोकरी आणले, नोकरी तुझ्यासाठी तिने. तो म्हणतो, कुठली नोकरी आहे, कसली नोकरी आहे? तेव्हा राजसी म्हणते की समीर, माझ्यासाठी तुझ्याकडे एक छान इथे जॉब आहे. तू माझ्या गाडीवरती ड्रायव्हर म्हणून नोकरी करशील का? तू ड्रायव्हर म्हणून राहा ना माझ्या गाडीवरती. मी तुला छान जास्तीत जास्त पगार पण देईन, तुझं घरभाडंसुद्धा मी तुला देते आणि मी तुझी व्यवस्थित काळजी घेईन, तुझे खूप लाड करेन, तुझ्यावरती माझा जीव मी ओवाळून टाकेन. तेव्हा इथे लगेच अर्पिता म्हणते की समीरवरती जीव ओवाळून टाकण्यासाठी या घरामध्ये खूप माणसं आहेत, त्यासाठी तुमची गरज नाही आहे.
आणि तुमच्या इथे गाडीवरती ड्रायव्हरची नोकरी करण्यासाठी आमचे अजून इतके समीरचे वाईट दिवस आलेले नाही आहेत. ती म्हणते, का गं, तुला राग आला? ड्रायव्हरची नोकरी तुला कमीपणाची वाटते का? ती म्हणते, नाही, माझ्यासाठी आणि समीरसाठी कुठलंही काम छोटं मोठं किंवा मान अपमानाचं नाहीच आहे. काम हे शेवटीला काम असतं. पण तुम्ही ज्या उद्देशाने ही नोकरी त्यांना देताय ना आणि ज्या भावनेने, ती मात्र चुकीची आहे. तेव्हा ही नोकरी समीर तुझ्याकडे करणार नाही. तेव्हा ती म्हणते, तुला काय कळतंय गं? तू या घरची सून म्हणून मिरवतेस. समीरचा भार कमी करतेस का? समीरच्या कुटुंबाची जबाबदारी घेतेस का? फक्त छान जेवण बनवता येतं म्हणून स्वतःला काही शहाणी समजतेस? अगं नालायक आहेस तू, नालायक. या घरासाठी तू काहीच करू शकत नाही आहेस. उलट तुझ्याचमुळे समीरचा चांगला जॉब गेला, ते बघतेस तू. तेव्हा इथे लगेच समीरला राग येतो. तो म्हणतो, राजसी, आता तू अति करतेस हा. तुला काही हक्क नाही आहे इथे अर्पिता मॅडम यांना बोलण्याचा. स्वतः तू काय एवढं मोठा तीर मारलायस गं? स्वतः काय एवढं मोठं केलेस? तेव्हा तू अर्पिता मॅडमला नालायक म्हणतेस. त्यांनी लहानपणापासून आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेतली. तुला ते कळतंय का? तेव्हा ती म्हणत असते की मी इथे माझा अपमान करून घ्यायला आलेली नाही आहे. तेव्हा अर्पिता म्हणते, नाही करून घ्यायचं आहे ना, म्हणूनच तुम्हाला सांगते, आम्ही दोघेजणं मिळून आमचं घर सांभाळायला सक्षम आहोत. आम्ही आमच्या कुटुंबाच्या पोटापाण्याचं बघू. त्यासाठी तुम्हाला इतका विचार करायची गरज नाही आहे. आम्ही चांगल्याची सुरुवात करणारच आहोत, पण त्याआधी मला आहे ना घरातली नेगेटिव्हिटी बाहेर काढायची आहे. म्हणजे तुम्ही आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून निघा, आम्ही आमचं बघू. तेव्हा राजश्री जात असताना निलंबरीला म्हणत असते, बघताय ना समीरची आई, तुमच्या सुनेला भिकेचे डोहाळे लागलेत. चांगली नोकरी आणली होती मी समीरसाठी. ड्रायव्हरची असली म्हणून काय झालं? त्याला फक्त युनिफॉर्म घालून माझ्या गाडीवरती यायचं होतं. मी त्याची व्यवस्थित काळजी घेतली असती ना, पण ते सुद्धा तुमच्या सुनेला बघवत नाही आहे. आता मी काय करायचं आहे? जाऊ दे, मला काय करायचं आहे, तुम्ही बघा तुमचं काय ते. आणि ती सरळ निघून जाते. तेव्हा समीर टेन्शनमध्ये येतो की आता करायचं तर करायचं काय. तेव्हा अर्पिता त्याच्यासाठी इथे आता चहा घेऊन येते आणि म्हणते की खूप टेन्शन आलं ना की माझ्या मित्राने एक गोष्ट मला सांगितले. खूप टेन्शन आल्यानंतर खूप साखर घालून चहा बनवायचा आणि एक एक घोट करून तो प्यायचा की एका घोटाबरोबर एक टेन्शन कमी होत जातं. तेव्हा इथे समीर म्हणतो की तुमच्या मित्राने तुम्हाला अर्धवट माहिती दिली. ज्याने कुणी तुम्हाला ही फिलॉसॉफी सांगितली आहे ना, त्याने अर्धवट सांगितली आहे की चहाचा कप आणायचा आणि चहा गोडसुद्धा करायचा, पण ती चहा एकट्याने प्यायची नाही, तर आपल्या मित्राबरोबर अर्धी अर्धी करून प्यायचं, शेअर करून प्यायचं, म्हणजे टेन्शन अजून कमी होतं. ती म्हणते, हो का? तेव्हा समीर म्हणतो, तुमच्यासाठी अजून एक कप आणता? तेव्हा इथे अर्पिता आपल्या मनामध्ये पुटपुटते आणि म्हणते की समोर इतकी सुंदर बायको असताना यांना वेगळ्या कपामध्ये चहा प्यायचा आहे, एका कपामध्ये काही प्यायला नसतो. तेव्हा समीर म्हणतो, काय काय म्हणालात तुम्ही? अर्पिता म्हणते, काही नाही बोलले मी, आणि ते हा दुसरा कप आणते. तेव्हा समीर म्हणतो, नाही, काही गरज नाही आहे, आपण एका कपातूनच पिऊया, तुम्हाला चालेल का? तुमची काही हरकत नसेल तर एका बाजूने मी पितो, दुसऱ्या बाजूने तुम्ही प्या. अर्पिताला तर तेच हवं असतं. ती म्हणते, हो चालेल चालेल. तो म्हणतो, चालेल ना? ती म्हणते, हो हो, आता चहा थंड होईल ना कप आणायला गेल्यानंतर, तुम्ही प्या ना. तेव्हा दोघेजणं आता एका कपामधूनच चहा पितात, पण इथे अर्पिता समीरच्या साईडने चहा पिते. ते दोघेही जण एका कपामधून आता खूपच प्रेमाने इथे चहा शेअर करत पित असतात. त्या चहाप्रमाणे त्या दोघांमधला प्रेमाचा गोडवाही दिवसेंदिवस हा वाढत चाललेला असतो. आणि तेव्हा इथे आता बोलता बोलता एक आयडिया सुचते. ती म्हणजे जेव्हा इथे समीर म्हणतो की तुम्हाला ज्या पद्धतीने राजश्री म्हणाली ना, तिने तुमच्यावरती घाणेरडे आरोप केले, तुमची लायकी काढायची तिला काय गरज होती? तुमच्या हाताला जी चव आहे ती तिच्या हाताला आहे का? तुम्ही इतकं टॅलेंटेड आहात, तुमच्या हातामध्ये जेवण बनवण्याचं स्किल आहे. तिने आत्तापर्यंत काय दिवे लावलेत? तिने आत्तापर्यंत फक्त तिच्या बापाच्या पैशांचा गैरवापर केला आहे, त्याच्यावरती फक्त ती उड्या मारते. हेच तिचं कॉन्ट्रीब्युशन आहे कुटुंबासाठी. पण तुम्ही लहानपणापासून तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे ना, आणि तिने तुमच्या ह्या स्किलला नाव ठेवलं, मला ते आवडलेलं नाही आहे. तेव्हा इथे लगेच जी आपली अर्पिता आहे ना, ती मिठी मारते याला, समीरला मिठी मारते आणि म्हणते, समीर, अहो नका त्या राजश्री मॅडमला काही बोलू, त्यांनी आपल्याला एक खूप आयडिया दिले छान. तो म्हणतो, काय? ती म्हणते की मी माझ्या माहेरी असताना
त्या लोकांसाठी डबे बनवायचे. आता मी इथे राहून माझ्या या कुटुंबासाठी डब्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करू शकते. इथे तिथे काम करण्यापेक्षा आपण दोघेजणं मिळून डबे तयार करू आणि ते डिलिव्हर करू ना, चालेल का? तेव्हा ही कल्पना समीरला खूप आवडते. दोघेजणं आता डब्यांचा व्यवसाय दुसऱ्या दिवसापासूनच सुरू करत असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता समीर म्हणतो की आपल्याला जास्तीचे पैसे मिळाले ना, तर तुम्ही त्याच्यातून तुमच्या माहेरचा सुद्धा खर्च करा. नचिकेत दादाला नोकरी मिळेपर्यंत आपण तिकडे सुद्धा सांभाळू. हवं तर तुम्ही निक्कीला थोडंफार मदतीला घ्या. तेव्हा इथे लगेचच हा निर्णय आपल्या अर्पिताला खूप आवडतो आणि दोघेजणं जोमाने दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात करत असतात. तर ही आता समीरची जी बहीण आहे ना, ती खूपच विचित्र असते. ती आता भेटलेली असते राजसीला. ती म्हणते मी तुझ्या बाजूने आहे, फक्त आमचं घर शाबूत ठेव, मी अर्पिताच्या बाजूने नाही आहे. ती म्हणते ठीक आहे, तसं असेल तर ती अर्पिता 24 तासांमध्ये काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल. ती हातपाय मारेल. ती काय करणार आहे ना हे फक्त शोधून काढ. तेव्हा इथे अर्पिताचे डबे सगळीकडे फेमस असतात, त्यामुळे मार्केटिंगची जबाबदारी आपल्या समीरने घेतलेली असते. तेव्हा तो सगळीकडे जाऊन आता हॉटेलमध्ये स्टाफला, कंपनीच्या स्टाफला, ऑफिस स्टाफला जाऊन विचारत असतो, कुणाला डबे हवेत का ते सांगा. आणि सॅम्पल म्हणून त्याने काही डबे हे टेस्टिंगसाठी नेलेले असतात. तेव्हा ते सॅम्पल आता सगळ्यांना खूप आवडतं आणि खूप ऑर्डर त्याला मिळत असतात. खूप लोकांबरोबर कॉन्ट्रॅक्ट झालेलं असतं, त्यामुळे जोमाने काम सुरू होतं. ही गोष्ट समीरची बहीण जाऊन आता राजसीला सांगते की उद्यापासून ते लोक डबे बनवणार आहेत आणि त्यांना खूप कामसुद्धा मिळाले. तेव्हा राजसी म्हणते ठीक आहे, आता तुला माझं एक काम करायचं आहे. उद्या एकदा का तिने डबे तयार केले ना, की सगळ्यात जास्त छान भाजी जी असेल ना त्याच्यामध्ये मी सांगेन ती पावडर टाकायची. विषारी पावडर तिने दिलेली असते, जेणेकरून लोकांना त्रास होईल आणि तिचा हा व्यवसाय बंद पडेल. आणि मग इथे समीरकडे तिचा ड्रायव्हर बनण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उरणार नाही. अशा पद्धतीची तिने योजना आखलेली असते. पण प्रेक्षकांनो, ही गोष्ट आता फसते, कारण ज्या वेळेला इथे आता समीरची बहीण भाजीमध्ये ती विषारी पावडर टाकायला जाते ना, तेव्हाच त्या ठिकाणी आता आलेली असते ती म्हणजे अर्पिता. आणि अर्पिताला कळतं की समीरच्या बहिणीने, दिदीने या भाजीमध्ये काहीतरी मिक्स केलेलं आहे. कारण ती तिथून घाईघाईने जात असताना ती जेव्हा विचारते तुम्हाला काही हवं आहे का, तुम्ही इथे काय करताय, तेव्हा ती म्हणते की काही नाही, मी सहज बघायला आले होते. आणि ती तिथून निघून जाते. तेव्हा किचनच्या ओट्यावरती आणि त्या भाजीच्या ताटाला थोडीशी पावडर लागलेली असते. तिचा विचित्र असा वास येत असतो आणि भाजीसुद्धा रंग बदलत जाते. तेव्हा तिला कळतं की ह्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी आहे. पण ही भाजी आता मी माझ्या लोकांना देणार नाही आहे. ती पटकन इथे दुसरी भाजी तयार करते आणि बनवून घेते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता लोकांपर्यंत हे चांगले डबे पोचलेले असतात, चांगल्या सॅम्पलचे डबे पोचलेले असतात. आणि त्याच्यामधून आता अर्पिताला आणि समीरला चांगले ॲडव्हान्सचे पैसेसुद्धा मिळालेले असतात. त्याच्यामधून ती घरातलं सामान आणि अर्पिता इथे आता 7 तारखेच्या आधी घराचं घरभाडंसुद्धा तयार करते. अशा पद्धतीचा प्रॉफिट हा तिला झालेला असतो. तेव्हा अर्पिताची ही योजना खूपच छान पद्धतीने वर्क करते आणि त्यामुळे इथे समीरला तिचा खूप जास्त अभिमान हा वाटत असतो. नीलांबरीला सुद्धा आनंद झालेला असतो घराचं घरभाडं आणि घरामध्ये हवं तेवढं सामान हे भरून ठेवल्यामुळे. तेव्हा इथे राजसीला राग येतो. ती समीरच्या बहिणीला म्हणते काय गं ये, मी तुला सांगितलं होतं ना त्या भाजीमध्ये ती विषारी पावडर मिक्स कर म्हणून, तू ते नाही केलंस का. ती म्हणते अगं केली होती, मलाच कळलं नाही नेमकं काय झालं ते. ती म्हणते एक काम तुला धड करता येत नाही, मूर्ख कुठली. आणि इथे राजसी समीरच्या बहिणीच्या थोबाडीत देणार तेवढ्यातच तिथे अर्पिता येते आणि राजसीचा हात पकडते आणि म्हणते अगं तू त्यांच्यावरती का हात उघडतेस, तू सांगितल्याप्रमाणे त्यांनी काम केलं होतं, म्हणजे मी त्यांचंच घर चालवण्याचा प्रयत्न करते, पण त्यांनी तुझी साथ देऊन सगळं काही खराब करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला होता. पण काय झालं ना ते माझ्या वेळीच लक्षात आलं आणि ती भाजी मी चेंज केली आणि त्या जागी पटकन होईल अशी दुसरी भाजी मी बनवली होती आणि तीसुद्धा सगळ्यांना खूप आवडली. पण यापुढे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर तू पुन्हा माझ्या इथे व्यवसायाच्या डब्यांना जर हानी पोचवण्याचा प्रयत्न केलास, काहीतरी घाण करण्याचा प्रयत्न केलास, तर मी तुझ्या विरोधात गुन्हा दाखल करेन. ती म्हणते तुझी लायकी आहे का बोलण्याची. तेव्हा इथे आता लगेच अर्पिता जोरदार राजसीच्या थोबाडीत देते आणि म्हणते तुझी लायकी काय आहे गं,
काय लायकी आहे तुझी? फक्त बोलण्याची? समीरवरती तुझं प्रेम आहे असं म्हणवतेस ना, आणि त्यांनाच असा त्रास देण्याचा विचार मनामध्ये आणतेस का? कशासाठी? त्यांना असं मिळवण्यासाठी? त्यांच्याच कुटुंबाला त्रास देऊन तू त्यांचं प्रेम मिळवणार आहेस असं वाटतं तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्पिताला कळलेलं असतं की यांनी डबे खराब करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा अर्पिता इथे आता राजसीला टिफिनचे डबे खराब करण्यामुळे तिच्या जोरदार थोबाडीत देते आणि तिला धडा शिकवते. आणि पुन्हा जर माझ्या व्यवसायाच्या आड आलीस आणि पुन्हा काही त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना, तर आत्ता एक थोबाडीत दिले, दुसऱ्या वेळेला संपूर्ण गाल लाल करून ठेवेन असं अर्पिताने आता तिला खडसावून सांगितलेले असते. आणि समीरच्या बहिणीलासुद्धा सांगितलेलं असतं, आता मी समीरनं काही सांगत नाही आहे, पण पुन्हा जर ह्या राजसीच्या नादाला लागून काहीही चुकीचं करण्याचा प्रयत्न केलात तर मी समीरला सगळं काही सांगेन. त्यामुळे इथे समीरची बहीणसुद्धा घाबरलेली असते. तर अशा रीतीने आपल्या घरातल्यांचं पोटपाणी भागवण्याचा आणि त्यांना सुखी आयुष्य देण्याचा विडा जो काही अर्पिताने उचललेला असतो तो आता पूर्णत्वास तिने नेलेला सुद्धा असतो.